नमस्कार माझ्या कुंभ परिवारातील सर्व सदस्यांनो, तुमची रासकुंभ आहे का? तर असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मनात खूप उलथापालथ चालू आहे तुमच्या ना. रात्री डोळे मिटले तरी तुम्हाला विचार पाठ सोडत नाहीयेत. कधी कधी असं वाटतंय की तुम्हाला आपण सगळ्यांसाठी एवढं करतो, पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या पाठीवर हात ठेवायला कोणीच नसतं. का नसतं? स्वतःच्याच माणसांमध्ये राहून कधी कधी खूप एकटं वाटतं ना. आपण जगाला हसवत राहतो, पण आत कुठेतरी एक अनामिक भीती असते, एक थकवा साचलेला असतो. तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी बनवत आहे. आज मी तुमच्याशी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून संवाद साधायला आले. तुमचं मन हलकं करायला आले. कारण मला माहीत आहे, कुंभ राशीचे लोक खूप शोषिक असतात. ते आपल्या वेदना कोणाला दाखवत नाहीत. ते स्वतः सहन करत राहतात. कुठले बी कष्ट येऊ द्या, दुःख येऊ द्या, ते स्वतःच करतात, दुसऱ्याला कधीच सांगत नाही. तर आज आपण बोलणार आहोत ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्याबद्दल. हा आठवडा तुमच्या आयुष्यात नेमका काय घेऊन येतोय? मी तुम्हाला इथे कोणतीही खोटी स्वप्ने दाखवणार तर नाहीच किंवा विनाकारण घाबरवणार नाही. जी ग्रहांची स्थिती आहे, जे सत्य आहे तेच अगदी खरं खरं मी तुमच्यासमोर मांडणार आहे. हा काळ तुमच्यासाठी एक नवीन परीक्षा घेणारा ठरेल, की मागच्या त्रासातून मुक्ती देणारा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात कोणत्या सुविचित्र म्हणजेच अगदी अनपेक्षित आणि चमत्कारिक घटना घडणार आहे. कोणत्या संकटाची सावली तुमच्यावर पडू शकते आणि त्यावर तुम्हाला कशी मात करायची आहे, या सगळ्यांवर आपण अगदी शांतपणे सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ पाहताना तुमचे सगळे ताणतणाव बाजूला ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. तुम्ही एकटे नाही आहात. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सोबत आहे. चला तर मग अगदी खोलवर जाऊन समजून घेऊया तुमच्या या आठवड्याचं संपूर्ण सत्य. माझ्या प्रिय कुंभ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या की कुंभ राशीवर सध्या शनीच्या 7.5चा प्रभाव सुरू आहे. शनिदेव सध्या तुमच्याच राशीत किंवा तुमच्या राशीच्या जवळ भ्रमण करत आहेत. ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यात ग्रहांची स्थिती खूप वेगळी आणि गुंतागुंतीची बनत आहे. हा काळ मिश्र आहे. हा आठवडा तुमच्यासाठी सरळ किंवा साधा असणारच नाही. हा काळ अत्यंत मिश्र स्वरूपाचा आहे. एका बाजूला तुम्हाला प्रचंड मानसिक दबाव जाणवेल, तर दुसऱ्या बाजूला अचानक सुटकेचा मार्ग सापडेल. शनीचे प्राधान्य. शनिदेव तुमच्या कर्माची परीक्षा घेत आहेत. या आठवड्यात तुमचा आळस पूर्णपणे निघून जाणार आहे. ग्रहांची अशी स्थिती आहे की तुम्हाला नको असलेल्या गोष्टींवरही काम करावे लागणार आहे. तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला 1 ते 3 ऑगस्ट चंद्राची स्थिती मनानेच थोडी अस्थिरता निर्माण करेल. तुम्हाला असे वाटू शकते की तुमचे प्रयत्न वाया जात आहेत, पण घाबरू नका. हा काळ केवळ ग्रहांचा तात्पुरता प्रभाव आहे. तुमच्यासाठी हा काळ एक खडतर वाटेसारखा आहे, ज्याच्या शेवटी एक सुंदर प्रकाश तुमची वाट पाहत आहे. त्यामुळे धीर खचून देऊ नका. आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. हो, तुम्ही अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका. मी आधीच सांगितले आहे की मी फक्त खरे तेच सांगणार आहे. या आठवड्यात तुम्हाला खालील संकटांचा किंवा आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षा भंग होणार आहे. या आठवड्यात तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवताना, अशा व्यक्तीकडून तुम्हाला दुःख मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे शब्द किंवा तुमच्या भावनांना गैरअर्थ काढला जाऊ शकतो. मित्र किंवा नातेवाईकांमध्ये वादांची ठिणगी पेटू शकते, म्हणून तुम्ही ह्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. दुसरी आर्थिक फसवणूक किंवा अनपेक्षित खर्च होणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या 5 दिवसात कोणत्याही नवीन ठिकाणी मोठी गुंतवणूक करू नका. कोणालाही उसने पैसे देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अचानक वाहनांचा खर्च किंवा आरोग्याशी संबंधित खर्च समोर येऊ शकतो, ज्यामुळे तुमचे बजेट थोडे विस्कळीत होईल. ते आरोग्याची कटकट तुम्हाला जाणवणार आहे. कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात उष्णतेचे विकार, डोकेदुखी किंवा पायाचे दुखणे त्रास देऊ शकते. विशेषतः मानसिक ताणामुळे झोप न येण्याची शक्यता आहे. जेवणाच्या वेळा पाळा, नाहीतर अपचनाचा मोठा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी राजकारण तर होणारच आहे, हे सगळीकडे होतं. पण तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये
तुमच्या पाठीमागे काहीतरी शिजत असल्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांशी बोलताना जरा संयम ठेवा. रागाच्या भरात नोकरी सोडण्याचा विचार मनात आणू नका, कारण परत दुसरी नोकरी मिळणे खूप अवघड जाणार आहे. संकटानंतर आता बोलूया त्या सुविचित्र म्हणजेच अत्यंत अनपेक्षित आणि विशेष संकटाबद्दल, ज्या या आठवड्यात तुमच्या सोबत घडू शकतात. ज्योतिषशास्त्रात जेव्हा शनी आणि गुरुची दृष्टी काही विशेष स्थानावर पडते ना, तेव्हा काही चमत्कारिक गोष्टी सुद्धा घडतात. जुना वाद अचानक मिटण्याची शक्यता तर खूप दाट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून कोर्ट कचेरीच्या किंवा मालमत्तेच्या जो वाद सुरू होता ना, तो या आठवड्यात अचानक एका सुविचित्र वळणावर येईल. समोरची व्यक्ती स्वतःहून तडजोडीसाठी पुढे येऊ शकते. ही घटना तुमच्यासाठी अत्यंत अनपेक्षित असणार आहे. गुप्त शत्रूचा तुमच्यासाठी पराभव होणार आहे. जे लोक तुमच्या विरुद्ध गुप्तपणे कारस्थाने रचत होते ना, ते या आठवड्यात स्वतःच्या जाळ्यात अडकतील. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर येईल आणि तुम्हाला ते न लढता विजय मिळवून देतील. अचानक धनलाभाचा योग आहे. जरी खर्च असले ना, तरी 4 किंवा 5 ऑगस्टच्या सुमारात कुठून तरी अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात किंवा एखाद्या अशा जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळू शकतो, ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती. तसा तुम्हाला धनलाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला काही सुविचित्र स्वप्ने पडू शकतात किंवा एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळी जाताना तुम्हाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल. एखाद्या अज्ञात ऊर्जेचा हात तुमच्या पाठीवर आहे, अशी जाणीव तुम्हाला नक्कीच होणार आहे. माझ्या कुंभ राशीच्या परिवारांनो, संकटे कितीही असली ना, तरी त्यावर उपाय नक्कीच असतात. या आठवड्याचा काळ सुकर करण्यासाठी तुम्हाला काही साधे पण अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत. पहिला उपाय असा आहे की शनी मंत्राचा जप. दररोज संध्याकाळी ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे 7.5चा नकारात्मक प्रभाव खूप कमी होईल. दुसरा, हनुमान चालिसाचे पठण. या आठवड्यात रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा वाचा. हनुमानजी कुंभ राशीच्या लोकांना मानसिक बळ देतील आणि संकटापासून रक्षण करतील. तिसरा, मुक्या प्राण्यांना अन्न. शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना अन्न द्या. असे केल्याने कर्माचे दोष मिटतात आणि नशिबाची साथ मिळायला सुरू होते. चौथा, बोलण्यावर नियंत्रण. या पूर्ण आठवड्यात मौन हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. जिथे गरज नसेल तिथे बोलू नका. शांत राहा. वाद शांतपणे ऐकून घ्या आणि निघून जा. तर माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा होता तुमच्या ऑगस्टचा पहिल्या आठवड्याचा संपूर्ण लेखाजोखा. ग्रहांची स्थिती बदलते, काळ बदलतो, पण तुमचे आत्मबळ कधीच बदलू देऊ नका. आज मनावर जे काही दडपण आहे ते या विश्वासाच्या चरणी सोडून द्या. स्वतःला सांगा, मी खंबीर आहे, मी याही परिस्थितीचा सामना करेल. भूतकाळात तुम्ही यापेक्षाही मोठी वादळ पचवली आहेत, तर हे छोटेसे संकट तुमचे काय वाकडे करणार. या आठवड्यात येणाऱ्या सुविचित्र घटना तुम्हाला खूप काही शिकवून जातील. तुम्हा सर्वांना ऑगस्टचा पहिला आठवडा सुखाचा, समाधानाचा आणि धैर्याचा जावो, हीच शनिदेवाच्या आणि हनुमानजीच्या चरणी प्रार्थना. तुमचे मन हलके झाले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचू द्या. काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. आपण लवकरच भेटू पुढच्या भाग. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करून जावा.